नमस्कार. नमस्कार. कबीर पदावलीच्या या 84व्या भागात आपणा सर्वांचं स्वागत. मागच्या भागात आपण जरा ते विचित्र पद बघितलं की सावकाश एक एक नातं खाऊन संपव असं कबीर म्हणतात. म्हणजे एकूण आपले जे गोतावळे आहेत सगळे त्याच्यातून गुंत्यातून बाहेर पडायचं आहे आणि खरं नातं जे एकच एक आहे त्याचा बोध करून घ्यायचा आहे असं ते पद होतं. आता ह्या भागातली 3 पदं अशीच ती नववधू सासरी आलेली आहे आणि सासू काय काय तिला सल्ले देते अशा तऱ्हेची मजेदार थोडी पदं आहेत. आपल्याला ते प्रसिद्ध भजन जिनी बिनी चदरिया आठवत असेल आणि कबीर स्वतः विणकर असल्या कारणाने चरख्याचं रूपक त्यांच्या सगळ्या साहित्यामध्ये अधूनमधून येतच. तर त्या झिनीबिनी चदरियामध्ये पण आणि अशा अनेक पदांमध्ये देह हा चरखा अशा तऱ्हेचं रूपक योजलं जातं. तसं या भागातलं हे जे पहिलं पद आहे 228व त्यामध्ये हा देहाचा चरखा त्यांनी आपल्या पुढे उभा केलाय. बघा हिंदीमध्ये पद 228. मन मेर रहता रसना पुरैया हरि की नाव लय लय काती बहुरिया. चार खूंटी दोई चमरख लाई सहजी रहटवा दियो चलाई. सासू कहे काती बहु ऐसे बिना काते निस्तरे वो कैसे. कहे कबीर सूत भला काता रहटा नहीं परम पद दाता. देहाचा चरखा आहे आणि राम नामाचं अखंड सूत कातायचं आहे. तर ही सासू म्हणजे आपण गुरुही म्हणू शकतो किंवा आदिमायाही म्हणता येईल. बघा पद 228. जिव्हा टकळी अन मन चरखा. जिव्हा टकळी अन मन चरखा सुनबाई हरिनामाचे सूत काता. खुंट्या चार नि बाहू दोन सहजाचा चरखा फिरवून. सासू म्हणे सुने कात सूत निस्तरायाचे तरीच निश्चित. कबीर म्हणे बारीक कातले परमपद चरख्याने लिधले. मजेदार अभिव्यक्ती आहे ना. चांगली सासू जसे सुनेला घरकामाचे धडे देते, परिवाराचे संस्कार देते, काय कुठे कसं शिस्तीने वागायचं ते समजावते, तसं गुरु हळूहळू शिष्याला अध्यात्माचे धडे देतात. ते म्हणतात माईक लौकिक संसारामध्ये वावरताना मनाचा चरख्यासारखा अविरत वापर करावा. मन चंचल असतं, त्याचं चक्र सतत चालू असतं. त्या चक्राची ऊर्जा वाया न दवडता आपला उद्धार करून घेणं शक्य आहे. हा सतत अविश्रांत फिरणारा चरखा जर सतत रामाच्या अनुसंधानाचं सूत कातत राहिला तर परमपद प्राप्ती निश्चित. या चरख्याला मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त अशा 4 खुंट्या आहेत आणि प्रवृत्ती आणि निवृत्ती ही 2 चाकं. हाताने कुठचंही काम करत असलो तरी जिभेच्या टकळीने रामनाम घ्यायला सुरुवात केली, त्याचा अभ्यास सतत करत राहिलो तर हा चरखाच आपल्याला परमपदाला पोचायला समर्थ आहे. ही जाण हे गुरुरूपी सासूबाई नवख्या सुनेला देते. सासू म्हणे सुने कात सूत निस्तरायाचे तरीच निश्चित. तरच पाडलं गेलं.
आणि ही कबीररूपी आज्ञाधारक विनम्र सोनबाई तल्लीन होऊन गुरुरूपी सासूबाईंच्या शिकवणीनुसार अगदी तलम तालेवार सूत काढतात आणि परमपद पावतात. या नंतरच्या कबीर पदातही एक लौकिक नात्यागोत्यामध्ये व्यग्र झालेला सुनेचंच ते पुन्हा उदाहरण घेतात आणि तिला जशी घरादाराची उस्तवर करताना शेवटी पतीसाठी वेळ उरत नाही किंवा शक्ती उरत नाही आणि पतीला राजी राखणं हेच शेवटी राहून जातं, तसं आपलं होता कामा नाही. सासरी केलेल्या सुनबाईच्या सांसारिक कर्तव्याची नातीगोत्यांची जी जंजाळं आहेत ती बाजूला सोडून पतीचं रंजन करणं किंवा त्याच्या कामी येणं हे तिचं मुख्य आयुष्याचं ध्येय असतं, कारण त्यातूनच तिला आनंद मिळणार असतो. तर त्याचा रूपकात्मक वापर बघा पुढच्या 229व्या पदामध्ये. अब की घरी मेरो घर करसी, साध संगती ले मोको तरसी. अब की घरी मेरो घर करसी, साध संगती ले मोको तिरसी. पहली को ध्यालो भरमत डोल्यो, सच कबहू नहीं पायो. अब की धरनी धरी जा दिन थे, सगलो भरम गमायो. पहली नारी सदा कुलवंती, सासू ससुरा माने. देवर जेठ सबनी की प्यारी, पियो को मरम न जाने. अब की घरनी धरी जा जिन थे, पियसु बान बन्यू रे. कहे कबीर भाग बपुरी के, आईन राम सुन्यू रे. तर या दोन पत्नी आहेत एकाच कांताच्या, एक लौकिक आणि एक अलौकिक. तरी दुसरेपणावर आलेली म्हणजे सावकाश समजूत आलेली अशी जी पत्नी आहे ती आता हे बोलते आहे. पद 229 मराठीतून. यावेळी तरी मज घरी येईल, संत संग मज तारून नेईल. यावेळी तरी मज घरी येईल, संत संग मज तारून नेईल. उगा भ्रमोनी आधी वणवण, लागले न खरे हाती. आता धारणा दृढ झाल्यावर, भ्रमसरला परती. सून पूर्वीची होती कुलवंत, राहे श्वसुरांच्या आज्ञेत. सान थोर दिरास पसंत, परी पतीचे कष्ट न उमजत. घरी परतता कांत आता, जीव त्याज वरीच जडता. कबीरा भाग्य तिचे रमायचे, रामाच्या संगेच आता. शेवटी खराखुरा आपला कोण आहे हा तिला आता बोध झाला आहे. इहलोकात आपण आलो त्याचं मूळ प्रयोजन आत्मबोध घडवून घेणं असं संत सांगतात. म्हणून संत संग मज तारून नेईल. पण आपण इथल्या नात्यागोत्यांमध्ये इतके रमून घुमून जातो की मुळात ते काय प्रयोजन आहे आत्मबोधाचं त्याचं भानच उरत नाही. मग नुसती येरझार नाशिबी राहते. पण सत्संगाने जर आत्मबोध हवा ही धारणा मनामध्ये बळावली तर मग हे बंध खोटे आहेत ते नकोसे वाटायला लागतात. तसं ह्या सुनेचं झालंय. सासू सासरे दीर नंदा या सगळ्यांची ती लाडकी पसंतीची सून आहे. पण त्या साऱ्या गणगोताचं निभावताना तिचा जीव मात्र नुसता वणवणला आणि पतिदर्शनालाही शेवटी पारखा झाला. म्हणून मग ती खिन्न झाली.
तसं या सांसारिक विवंचनेमध्ये अडकलेल्या जीवाचं होतं असं कबीर म्हणतात. सासरघराचं घरपणच कोणत्याही सुनेच्या लेखी केवळ पतीमुळे असतं आणि त्याच्याकडे जर दुर्लक्ष झालं तर तिच्या जीवाला चैन कसं पडणार. ज्या परमात्म्यामुळे आपण देहधारी झालो त्याला विसरून सुख लाभणारच नाही, हे इथे कबीर सुचवतात. सासरची बाकी नातीगोती नैमित्तिक आहेत, मूळचा अनुबंध पतीचा आहे. ईश्वरच आत्म्याचा खरा एकुलता सोयरा आहे, हे उलगडलं की मग रामाच्या रंगे रमायचे असे होऊन जाते. याच स्वरूपाचं याच्या पुढचं पद आहे 230. तेही ऐका हिंदीतून. मेरी मति बौरी राम बिसर्यो, किही विधि रहनी हूँ दयाल, किही विधि रहनी रहूं हो दयाल, से जय रहूं नैन नहीं देखूं, यह दुख कासो कहूँ हो दयाल। सासू की दुखी ससुर की प्यारी, जेठ के तरसी डरों रे, ननद सहेली गर्व गहेली, देवर के बिरहो जरो दयाल। बाप सावको करे लड़ाई, माया सदमत वाली, सगो भैया ले सली चढ़ी हूँ, तब भय हूँ पियही प्यारी। सोची विचारी देखो मन माही, अवसर आई बन्यू रे, कहे कबीर सुनहु मति सुंदरी, राजा राम सु रमी रे। पुन्हा सांसारिक नात्यागोत्यांचेच बंध आणि त्याच्यामध्ये गुंगल्यामुळे भ्रष्टमती मी राम विसरले असं म्हणतं पद 230. भ्रष्टमती मी राम विसरले, काय करू हो आता कृपाळा, नजरेस येत ना तुम्ही शेजेवर, दुःख कुणा हे सांगू दयाळा। सासू छळे मज मामंजीस प्रिय, घाबरते दीरांच्या जाचा, गर्विष्ठ नणंद संगे नच वाराही सान दीराच्या मायेचा। सावत्र पित्याने लोटियले मज, अन नशा धुंद असे माया, मी प्रिय त्यांना परिसरणावर चढवी सख्खा बंधुराया। विस्मय करते मनात मी, येई कशीही वेळच अतिविषम, ऐक सुंदरी कबीर म्हणे, तू रम स्मरुनी एक राम नाम। भलता प्रसंग ओढवलेला आहे इथे सुनावरती. हिला सासूचा तर जाच आहेच, शिवाय ती सासऱ्याच्या मर्जीतली आहे, म्हणूनही सासूचा तिच्यावर रोष आहे. तिची नणंद तोरा मिरवणारी आहे आणि दीर आपुलकी शून्य कठोर आहेत. माहेरी सगळं उन्हाळाच आहे, बाप सावत्र आणि व्यसनात बुडलेली मायारूपी आई. म्हणे की ही त्यांची लाडकी लेक, पण हिला अशी परदारी लोटून दिलेली आहे. भोला कसला सख्या भावानी तिला साक्षात चितेवर उभं केलंय. या साऱ्या विपदा का कोसळल्या तर ही सून कबूल करते की स्मरणातून राम हरवला आणि तिची मती भ्रष्ट झाली. तिचं मी पण हे मायाजनित आहे, म्हणून माया ही तिची सख्खी आई आणि लोभ मोह विकार तिचा सावित्र बाप. शेजेवर असूनही तिला रामरूपी पती दिसत नाही, त्याच्याशी जवळीक करता येत नाही, म्हणजे हृदयातच ठाव असूनही तिला आत्मारामाचं दर्शन होत नाही. अशा विषम परिस्थितीमध्ये तिने काय करावं याचं एकच एक उत्तर कबीर ठामपणाने देतात, तू रमस्मरुनी एक रामाचे नाम. आता विद्वज्जनांनी त्याचे असे अन्वय लावले आहेत की मायारूपी
आईनी असं लोटलं तिला. ही सावत्र आई आहे जीवरूपी कन्येची, आणि सगळे विकार तिच्यावरती हक्क गाजवायला सुरुवात करू लागतात. तिला वासनांच्या चितेवर लोटतात. त्या जाचापायी ती आपलं मूळ रूप विसरते आणि पतिविमुख होते, म्हणजे परमेश्वराला पारखी होते. यावर अखंड रामस्मरण हा एकच उपाय आहे असं कबीर सुचवतात. खूप आपलं नक्की हे काय रूपक आहे याविषयीचं समाधान होत नाही यात, पण एक खरं की सगळ्या सासरच्या पसाऱ्यामध्ये जर मूळ पतीकडे दुर्लक्ष झालं तर सुख लावणं शक्य नाही. हा मुख्य धागा आपण लक्षात ठेवला पाहिजे. नमस्कार. आज इथेच थांबूया.